नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक दुसरा, समास पहिला, मूर्ख लक्षण। श्री समर्थ म्हणतात की ओंकार स्वरूप एकदंत व त्रिनयन अशा गजाननाला मी नमस्कार करतो। हे गजानना, तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे अशी विनंती आहे। वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी श्री शारदा, तिला वंदन करून तिने आपल्या अंतरी स्फूर्तिरूपाने राहावे अशी मी तिला प्रार्थना करतो। नंतर सद्गुरू चरणांना वंदन करून व श्री रामस्मरण करून समर्थ म्हणतात की लोकांनी सोडून द्यावीत म्हणून मी आता मूर्खांची लक्षणे वर्णन करतो। मूर्खांचे 2 प्रकार असतात, काही मूर्ख तर काही पडत मूर्ख असतात। कौतुक म्हणून मी दोन्हींचे वर्णन करीत आहे। श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे। पडत मूर्खाची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत, ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी। मूर्खांची लक्षणे सांगावयाची म्हटली तर ती अपार आहेत। आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत, श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी। जे केवळ प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही, अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका। ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्मलो त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्ख समजावा। सर्व नातेवाईकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो तो एक मूर्खच। जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासूरवाडीत जाऊन राहतो किंवा कुळशिलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो तो एक मूर्खच। जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो, मनात स्वतःला त्याच्या बरोबरीचे मानतो, अंगी सामर्थ्य नसता लोकांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो तोही एक मूर्खच। जो स्वतःच आपली स्तुती करतो, आपल्या देशात असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो तोही मूर्खच जाणावा। कारण नसताना जो उगीचच हसतो, विवेक शिकवू गेले असता जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो तो एक मूर्खच। स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, उठता बसता जो दुसऱ्याची निंदा करतो तोही मूर्खच होय। अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकटाच खुशाल झोपतो किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो तो एक मूर्खच। आपला मान अथवा अपमान स्वतःच जो उघड करून सांगतो किंवा ज्याचे मन 7 प्रकारच्या व्यसनात रमते तो एक मूर्खच समजावा।
7 व्यसने म्हणजे द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारा रमण, लघुपक्षी क्रीडा व नायकिणीचे गायन. जो दुसऱ्याचा भरोसा धरून स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडतो व आळसातच संतोष मानतो तो एक मूर्ख. घरी ज्ञान सांगतो आणि सभेत बोलताना लाजतो, शब्द बोलताना घाबरतो तो एक मूर्खच. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी फाजील सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकवू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो तोही मूर्खच होय. जो आपले ऐकत नाही त्यास जो शिकवतो, मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो, वडिलांना कमीपणा आणतो तो एक मूर्ख. जो अचानक कामवासनेपायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो तोही मूर्खच. जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थात संतोष मानित नाही तो एक मूर्खच होय. सोबतीशिवाय जो विदेशात जातो, अनोळखी माणसाची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो तो मूर्ख समजावा. जो जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो, आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही तो एक मूर्खच. आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहतो अथवा ज्याचे चित्त सर्व काळ अस्थिर असते तोही मूर्खच जाणावा. कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसताही विनाकारण दंड करतो किंवा जो थोडक्यासाठी कंजूस बनतो तो मूर्ख जाणावा. जो देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही, स्वतः अशक्त असून शिवीगाळ करतो, कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो तो मूर्खच जाणावा. घरच्या लोकांशी रागाने वागतो, त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो असा जो कोणी वेडा अज्ञानी असेल तो मूर्खच समजावा. जो नीच जातीच्या लोकात राहतो, परस्त्रीशी एकांत करतो, वाटेने जाताना खात खात जातो तो एक मूर्खच. स्वतः तर परोपकार करीतच नाही, कोणी उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करतो थोडे पण बोलतो फार असा माणूस मूर्खच होय. जो तापट, खादाड, आळशी आहे, दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे व ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही तो मूर्खच होय. स्वतःजवळ विद्या, वैभव, धन किंवा कुठलाही पुरुषार्थ, सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाच अभिमान बाळगतो तो एक मूर्खच. उर्मट, खोटा, लबाड, वाईट कृत्य करणारा, कुटील, नामर्द व जो फार झोपतो तो एक मूर्खच होय. उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो, शौचादी क्रिया जो चव्हाट्यावर करतो व सर्व काळ जवळजवळ वस्त्रहीन असतो तोही मूर्खच जाणावा. ज्याचे दात, डोळे, नाक, कान, पाय, कपडे इत्यादी सर्व काळ अत्यंत मलिन असतात तोही मूर्खच. जो गावाला जाताना वैद्युती, व्यतिपात इत्यादी विविध कुमुहूर्तावर प्रयाण करतो, एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्यांचाही घात करतो तो मूर्ख जाणावा. जो कोणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो, तसेच ज्यास दृढ बुद्धी नाही तो मूर्खच जाणावा. आपल्या जीवलग माणसांना जो दुःख देतो, कधी सुखाचा शब्दही ऐकवत नाही आणि नीच माणसांना मात्र वंदन करतो तो एक मूर्खच. स्वतःस नाना परीने जपतो पण शरण आलेल्यांचे रक्षण करत नाही व संपत्तीचा भरवसा धरतो तो मूर्खच जाणावा. आपला मुलगा, कुटुंब, पत्नी हाच आपला आधार आहे असे समजून जो देवाला विसरून जातो तोही मूर्खच होय. जसे करावे तसे फळ मिळते हे ज्याला कळत नाही तोही मूर्खच समजावा. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी 8 पट अधिक कामवासना असते. अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो तो मूर्खच जाणावा. दुर्जनाच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व दिवसाही डोळे झाकून घेतो, ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो तोही मूर्खच. जो देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही असतो तो मूर्खच जाणावा. लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते व लोकांना आनंद झाला असता जो दुःखी होतो व हरवलेल्या वस्तूसाठी जो शोक करतो तो मूर्खच होय. कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही, कोणी न विचारताच साक्ष देतो व निंद वस्तूचा स्वीकार करतो तो मूर्खच जाणावा. महत्त्व सोडून जो वायपड बडबडतो, उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो व नीच कर्मे करणाराशी जो मैत्री करतो तो मूर्खच होय.
जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही, सदा सर्वदा चेष्टा मस्करी करतो, त्याला कोणी हसले तर मात्र चिडतो आणि भांडायला लागतो, तोही मूर्खच होय. जो अवघड पैज मारतो किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही, तो मूर्ख जाणावा. स्वतःजवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो तो व जो भाऊबंधांवर विश्वास ठेवतो ते दोघेही मूर्खच. जो चोराला आपली माहिती देतो, जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागारागाने आपलेच अनहित करतो, तो मूर्खच असतो. हीन लोकांशी जो बरोबरी करतो, उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो, तो मूर्खच जाणावा. श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा, अलभ्य वस्तूचा हेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय. ईश्वरा सोडून जो मनुष्याचा भरोसा धरतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवितो, तो एक मूर्खच होय. संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्रांचे दोष जो लोकात उघड करून सांगतो, तो एक मूर्खच. कुणी लहान सहान अपराध केला तरी जो क्षमा करीत नाही व त्या व्यक्तीस सारखे धारेवर धरतो, तसेच जो विश्वासघात करतो, तो एक मूर्खच जाणावा. जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो, सभा त्याला विटते, कंटाळते. जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो, तो मूर्खच असतो. कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कोणी योग्य नेता नसतो, तो मूर्खच जाणावा. जो अनितीने द्रव्य मिळवितो, धर्म नीती न्याय यांची पर्वा करत नाही, आपल्या सहकार्यांना दुखावतो, तो एक मूर्खच होय. घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो, अनेक लोकांचे उष्टे जो स्वीकारतो, तोही मूर्खच. आपले द्रव्य दुसऱ्यापाशी ठेवतो व दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो, हलक्या लोकांच्या बरोबर देण्या घेण्याचा व्यवहार करतो, तो मूर्ख जाणावा. जो अतिथीला त्रास देतो, कुग्रामात राहतो व सदा सर्वदा चिंता करीत असतो, तो मूर्ख समजावा. दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असता हा तिसरा विनाकारणच तेथे जाऊन बसतो व दोन्ही हातांनी डोके खाजवितो, त्यास मूर्खच म्हणावे लागेल. स्वच्छ पाण्यात चूळ टाकतो, पायाने पाय खाजवतो, हीन कुळाची सेवा करतो, तो एक मूर्खच. स्त्रिया व मुले यांच्यात उगीचच मिसळतो, पिशाच्या जवळ जाऊन बसतो, कुत्रे पाळतो पण त्यास शिस्त लावत नाही, तो एक मूर्खच. जो परस्त्रीशी भांडतो, मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो, मूर्ख माणसाची संगत करतो, तो मूर्ख जाणावा. जो भांडणतंटा पाहत उभा असतो, तो सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही, उलट कौतुकाने बघतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो एक मूर्खच होय. संपत्ती प्राप्त झाली असता जो जुनी ओळख ठेवत नाही व देवा ब्राह्मणांवर सत्ता गाजवतो, तो मूर्ख जाणावा. जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत जो इतरांशी नम्रतेने वागतो, मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही, तोही मूर्खच. जो वाचताना अक्षरे गाळतो किंवा पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही, तो मूर्खच होय. जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही, बासनात बांधून ठेवून देतो, तोही मूर्खच जाणावा. अशी ही मूर्ख लक्षणे अपार आहेत. यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बांधते, म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने यांचे श्रवण करतात. मूर्खांची लक्षणे अपार आहेत, पण त्यातील काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती वर्णन केली आहेत, तरी श्रोत्यांनी क्षमा करावी. मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत, यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन केले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.